शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण. संक्रांत सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो. नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जशी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोरन्हाण घातलं जातं. ज्या दिवशी बोरन्हाण करणार त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात. या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसवून बाळाचं औक्षण केलं जातं. नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे, हलवा, बोरं, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, सुटे पैसे, चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घातलं जातं. जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचं असतं. घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू दिलं जातं. बोरन्हाण घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज यामागे आहे. बोरन्हाणाच्या निमित्ताने बोरं, ऊस, हलवा हे पदार्थ मुलं खातात. नवीन पदार्थ किंवा नवी चव मुलांना कळते. बऱ्याच घरात मूल 5 वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरन्हाण केलं जाते. या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते. लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण